उन्हाळी 2020 या सत्राच्या त्या तांत्रिक कारणांमुळं आपल्याला माहिती आहे चुकीचे हॉल तिकीट आणि ॲपमध्ये हॉल तिकीट चुकीचे असल्यामुळे लॉग इन आय डी आणि पासवर्ड विद्यार्थ्यांचे होत नव्हते. गोंधळ उडू नये यासाठी म्हणून आपण आता ही परीक्षा 20 तारखेपासनं जी पद्धती होती आहे त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी घेतो आहे. आता 20 तारखेपासनं जी आपण परीक्षा घेतो आहे त्याची सगळी पूर्वतयारी ही जवळजवळ विद्यापीठाने पूर्ण केली. आता या तयारीमध्ये आपल्याला माहिती आहे की 15 तारखेला आपण नवीन टाईम टेबल हा घोषित केला. बऱ्याच लोकांना त्यामध्ये शंका अशा होत्या की सगळा टाईम टेबल हा आपण रिवाईज केला का. सगळा टाईम टेबल हा आपण रिवाईज केलेला नाही. तर ज्या परीक्षा 12 तारखेपासून 19 तारखेपर्यंत होत्या तितकाच टाईम टेबल हा आपण या ठिकाणी रिवाईज केला आणि तो आपण 15 तारखेला डिक्लेअरसुद्धा केला. त्यामध्ये नोटसुद्धा टाकलेली आहे की 20 तारखेपासून सुरू होणाऱ्या परीक्षा या जुना जो टाईम टेबल होता आपला 4 तारखेला जो आपण टाईम टेबल डिक्लेअर केला होता त्या पद्धतीनंच होतील. याचा अर्थ असा आहे की 20 तारखेपासून ज्या पद्धतीचा आपला टाईम टेबल होता तो ॲज इट इज आहे. आणि मग टाईम टेबल कोणता बदलला आपला, तर टाईम टेबल जो आहे तो 12 ते 19 पर्यंतचा टाईम टेबल तो बदलला आहे. तुम्हाला तितकंच बघायचं आहे. 20 तारखेपर्यंतचा टाईम टेबल हा आपण ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे. हे झालं आता टाईम टेबलच्या संदर्भामध्ये. दुसरं असं आहे की ते सुद्धा महत्त्वाचं आहे की आपण 16 तारखेला रात्रीपासनं आपण महाविद्यालयांना अचूक असे हॉल तिकीट या ठिकाणी पाठवले. तर मग तुमचा प्रश्न असेल की जुन्या हॉल तिकीटचं काय करायचं. तर जुने हॉल तिकीट हे आता आपल्याला वापरायचे नाही. तर आपल्याला सर्वच्या सर्व नवीन हॉल तिकीट हे आता आपल्याला उपयोगात आणायचे आहे. म्हणजे आज 17 तारखेला जवळजवळ सगळ्या महाविद्यालयांना हॉल तिकीटसुद्धा प्राप्त झाले. आता उद्याचा म्हणजे पुन्हा एक रविवार आपल्याला येतो आहे. काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट प्राप्त झाले नसतील त्यांनीसुद्धा आपण एक महाविद्यालयांना पत्रसुद्धा दिलं आहे. रविवार असतानासुद्धा आपल्याला हॉल तिकीट व विद्यार्थ्यांच्या त्रुटी या दूर करायच्या असल्यामुळे आपण रविवारीसुद्धा म्हणजे 18 तारखेलासुद्धा आपल्याला महाविद्यालय हे सुरू ठेवायचं आहे. त्यामुळं तुम्हाला रविवारीसुद्धा हॉल तिकीट प्राप्त होतील. शनिवारी बऱ्याच लोकांना बहुतेक लोकांना हॉल तिकीट हे प्राप्त झाले आहे. तर अशाच पद्धतीचं नियोजनसुद्धा आपण रविवारी हे हॉल तिकीटच्या संदर्भामध्ये आपण केलेलं आहे. आता तुम्हाला हॉल तिकीट म्हणजे जुने हॉल तिकीट रद्द केले, नवीन हॉल तिकीट जे आपल्याला वितरित करण्यात आलेले आहे ते हॉल तिकीट आपल्याला माहिती आहे की आपली परीक्षा ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं आहे. मागंसुद्धा मी आपल्याला सांगितलं होतं. तर ऑनलाईन पद्धतीमध्ये आता मी समोर आपल्याला ॲपचं डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा देणार आहे. तर त्या ॲपमध्ये जे नवीन हॉल तिकीटवर युजर आय डी आणि पासवर्ड आहे ते टाकून आपल्याला परीक्षा या द्यायच्या आहे. 1-2 दिवसामध्ये बरेच निवेदनं आम्हाला प्राप्त झाले. निवेदनाचा विषय असा होता की आमच्या परीक्षा या 20 तारखेपासून सुरू होत आहे आणि त्या जवळजवळ 8 तारखेला आपल्या संपणार आहे. तर या दरम्यान CETच्या परीक्षा आहे. CETच्या परीक्षा 21, 22, 23ला आहे. CETची परीक्षा पुन्हा 1, 2, 3, 4 तारखेला आहे. म्हणजे आपण जवळजवळ 2.5 महिन्याचा जो आपला टाईम टेबल असतो तो आपण 18 दिवसामध्ये आपण पूर्ण करतो आहे. आणि त्यामध्ये जवळपास 8 ते 10 दिवस या CETच्या परीक्षा आहे. आता तुम्हाला माहिती आहे की 18 दिवसाच्या टाईम टेबलमध्ये जर आपण 8-10 दिवस जर पुन्हा मागं पुढं करतो तर ते शक्य नसल्यामुळं पुन्हा विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आपण शनिवारी एक पत्रसुद्धा काढलं आहे. तर पत्र कसं आहे ते पत्राबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतो की आपली सपोज 21 तारखेला परीक्षा, 21 तारखेला एखाद्या विद्यार्थ्याची CETची परीक्षासुद्धा आहे. पुन्हा एक रिपीट करतो, 21 तारखेला विद्यार्थ्याची CETची परीक्षा आहे आणि 21 तारखेला समजा BAचा पेपरसुद्धा आहे. तर पत्रामध्ये आपण असं नमूद केलं की ज्या विद्यार्थ्याची CETची परीक्षा आहे, समजा आपला BAचा पेपर हा 8 ते 9:30 मध्ये आहे आणि विद्यार्थ्याची CETची परीक्षा ही 9 वाजतापासून 21 तारखेला शेड्यूल आहे. तर अशा विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, अशा विद्यार्थ्यांना आपण
दिवसभरामध्ये म्हणजे 21 तारखेला दिवसभरामध्ये तो ही परीक्षा कधीही 5:30 वाजेपर्यंत देऊ शकतो. पुन्हा एकदा रिपीट करतो, ज्या विद्यार्थ्याला CETची परीक्षा आहे आणि त्याचा पेपर 21 तारखेला आहे, एकाच दिवशी CET आणि एकाच दिवशी ही विद्यापीठाची परीक्षा आहे आणि तोही पेपर समजा CETची परीक्षा आपला पेपर 8 ते 9:30 आहे, विद्यार्थ्याचा पेपर 9 वाजता आहे, तर अशा विद्यार्थ्यांना आपण दिवसभरामध्ये कधीही पेपर द्यायची ही मुभा देतो आहे, त्याला ते लॉग इन करता येईल. फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर जर 3 ते 4च्या स्लॉटमध्ये असेल CETचा आणि आपला जो पेपर आहे विद्यापीठाचा हा सपोज 8 ते 9:30 जर असेल तर त्याला पेपर देण्यामध्ये अडचण नाही, कारण सगळी परीक्षा ही ऑनलाईन आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी तेव्हा ती परीक्षा द्यायची आहे. तर मग आम्हाला माहिती कसं पडेल की एखाद्या विद्यार्थ्यानं दिवसभरामध्ये कधीही पेपर दिला तर आम्हाला माहिती कसं पडेल की बा हा खरोखर याची परीक्षा होती की नाही CETची. त्यासाठी आपण त्या पत्रामध्ये असं नमूद केलं आहे की ज्या विद्यार्थ्यांची CETची परीक्षा त्या दिवशी आणि त्या वेळेत जर येत असेल विद्यापीठाच्या त्याचा ज्या दिवशी पेपर आहे त्या वेळेत जर येत असेल तर विद्यार्थ्यानं एक आम्ही व्हॉट्सॲपचा क्रमांक दिला, त्या व्हॉट्सॲपच्या क्रमांकावर विद्यार्थ्याचं हॉल तिकीट ज्यामध्ये असं नमूद असेल की या डेटला या विद्यार्थ्याची आणि या वेळेला ते तुमच्या हॉल तिकीटमध्ये नमूद असतं, तितकं जर विद्यार्थ्यांना आम्हाला व्हॉट्सॲप केलं तर आम्ही त्यांना दिवसभरामध्ये सोडवलेला पेपर हा आपण ग्राह्य पकडणार आहोत. तर अशा पद्धतीचं नियोजन हे आपण CETसाठी जे विद्यार्थी बसणारे आहे, जे CETसाठी विद्यार्थी परीक्षा देणार आहे आणि त्यांची परीक्षा जर त्या पिरियडमध्ये येत असेल तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीचं नियोजन हे आपण या ठिकाणी करणार आहोत. तर तर ही एक महत्त्वाची गोष्ट ही आपण या ठिकाणी यावेळेस केलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे की नंतर पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मगाशीच मी सांगितलं की ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीची ही परीक्षा आपली असणार आहे. तर ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीच्या परीक्षेसाठी एक मला सगळ्या सेंटर्सला एक विनंती आहे की विद्यार्थी हा घरून परीक्षा देणार आहे, ऑनलाईन पद्धतीची परीक्षा घरून देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची सोय नाही तो विद्यार्थी हा आपला सेंटरवर येऊन पेपर देणार आहे. तर यावेळेस नियोजनामध्ये आपण बदल असा केला की तुम्ही जर बघितला की जी परीक्षा आपली 12 तारखेपासून सुरू होणार होती त्यामध्ये आपण 3च शिफ्ट होत्या, तर या ठिकाणी 4 शिफ्ट केल्या. तर 4 शिफ्ट कुठनं केल्या आहे आपण की पहिली शिफ्ट ही आपली 8 ते 9:30 या वेळेमध्ये होणार आहे आणि बाकीच्या शिफ्ट ज्या आहे त्या अगोदर ज्या पद्धतीच्या होत्या त्याच पद्धतीनं त्या शिफ्ट आपण बाकीच्या या लावलेल्या आहेत. तर 8 ते 9:30 मध्ये कोणते विद्यार्थी राहतील? 8 ते 9:30 या शिफ्टमध्ये फक्त BA, लक्षात घ्या, फक्त BA आणि B.Pharmच्या विद्यार्थ्यांच्याच परीक्षा या 8 ते 9:30च्या शिफ्टमध्ये ज्या नव्यानं जे आपण बदल केले त्यामध्ये केलेले आहे. बाकीच्या परीक्षा BA आणि B.Pharmच्या विद्यार्थ्यांच्या जुन्या टाईम टेबलप्रमाणे आहे, परंतु काही परीक्षा BA आणि B.Pharmच्या फक्त BA आणि B.Pharmच्या परीक्षा या 8 ते 9:30च्या आपण एका शिफ्टमध्ये या लावलेल्या आहे. तर हे लावायचं कारण असं आहे की BAमध्ये आपल्याला 3रं, 4थं, 5वं आणि 6व्या सत्राच्या ज्या परीक्षा घ्यायच्या आहे त्यामध्ये 4 सत्रामध्ये जवळजवळ 72 पेपर्स आहे. तर ते 72 पेपर हे आपण आता या ठिकाणी 18 दिवसामध्ये 4 शिफ्टमध्ये लावून BA आणि B.Pharm हे 4 शिफ्टमध्ये आपण घेऊन त्या आपण 8 तारखेपर्यंत नियोजित वेळेत आपण सगळ्या पूर्ण करतो आहे. त्यामुळे हा एक बदल जो आहे 12 तारखेला परीक्षा सुरू होणार होत्या त्यामध्ये आणि 20 तारखेला परीक्षा ज्या सुरू होणार आहे यामध्ये आपण हा एक इतका बदल हा त्या ठिकाणी केलेला आहे. ऑनलाईनबद्दल मी आता तुम्हाला समोर सांगतोच आहे की कशा पद्धतीनं परीक्षा द्यायची आहे. ऑफलाईन परीक्षा देतेवेळी लक्षात घ्या, ऑफलाईन परीक्षा देतेवेळी सगळे महाविद्यालय हे आपले सेंटर्स आहे. मागेही सांगितलं, आजसुद्धा सांगतो, सगळे 386 महाविद्यालय हे या ठिकाणी आपले सेंटर्स आहे. आम्हाला जवळपास 5,500 विद्यार्थी हे ऑफलाईन परीक्षा या कालावधीत देतील याची माहिती विद्यापीठाला प्राप्त झाली. विद्यार्थी मित्र नमस्कार. नेलं तर ती परीक्षा त्या आपण 8 तारखेपर्यंत नियोजित वेळेत आपण सगळ्या पूर्ण करतो आहे. त्यामुळे हा एक बदल जो आहे जो आपण 12 तारखेला परीक्षा सुरू होणार होत्या त्यामध्ये आणि 20 तारखेला परीक्षा ज्या सुरू होणार आहे यामध्ये आपण हा एक इतका बदल हा त्या ठिकाणी केलेला आहे. ऑनलाईनबद्दल मी आता तुम्हाला समोर सांगतोच आहे की कशा पद्धतीनं परीक्षा द्यायची आहे. ऑफलाईन परीक्षा देतेवेळी लक्षात घ्या, ऑफलाईन परीक्षा देतेवेळी सगळे महाविद्यालय हे आपले सेंटर्स आहे. मागेही सांगितलं, आजसुद्धा सांगतो, सगळे 386 महाविद्यालय हे या ठिकाणी आपले सेंटर्स आहे. आम्हाला जवळपास
5,000 विद्यार्थी हे ऑफलाईन परीक्षा या कालावधीत देतील याची माहिती विद्यापीठाला प्राप्त झाली आणि जवळजवळ 100 महाविद्यालयांनी ही माहिती आम्हाला पाठवली आहे की आमच्या इथं अशा पद्धतीनं विद्यार्थी हे ऑफलाईनची परीक्षा देणार आहे. ऑफलाईन पद्धतीच्या परीक्षेसाठी आम्ही 386 सेंटर्सवर OMR शीट आपण पाठवलेल्या आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या निरंक असेल त्याच ठिकाणी सुद्धा आपण OMR शीट पाठवल्या आहे. ज्या विद्यार्थ्यांना अडचण असेल त्या विद्यार्थ्यांनी त्या महाविद्यालयात जाऊन त्याच्या जवळच्या महाविद्यालयात जाऊन हॉल तिकीट जर त्यानं महाविद्यालयात नेलं तर ती परीक्षा त्या महाविद्यालयात त्याची पूर्ण होणार आहे. आता मागं मी डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा दिलं की OMR शीट कशी भरायची, मागं मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दिलं पुन्हा. पण एक गोष्ट मी प्रामुख्याने या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आपल्याला जे ॲन्सर्स आपल्याला जे ॲन्सर भरायचे आहे हे आपल्याला HB पेन्सिलनंच भरायचे आहे. त्यामुळे आपल्याला HB पेन्सिल घेऊन जाणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला इरेझर घेऊन जाणं आवश्यक आहे आणि पेन तर आपल्याकडे असतोच. तर अशा पद्धतीनं ही एक महत्त्वाची सूचना जी विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा देणार आहे त्यांच्यासाठी आहे. महाविद्यालयांसाठी सेंटरसाठी एक अशी सूचना या ठिकाणी आहे की आपल्याला आम्ही जे लॉगिन ID आणि पासवर्ड दिले आहे, पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला आम्ही लॉगिन ID आणि पासवर्ड दिले आहे. त्याच लॉगिन ID आणि पासवर्डवर 16 तारखेला जे आपण हॉल तिकीट डिस्ट्रीब्यूट केले ते त्या लॉगिन ID आणि पासवर्डवर आपल्याला प्राप्त झाले आहे. तर लॉगिन ID आणि पासवर्डवर जसे तुम्हाला हॉल तिकीट प्राप्त झाले त्याच पद्धतीनं सपोज 20 तारखेला आपली परीक्षा आहे तर 20 तारखेला जवळजवळ 250 पेपर आपले आहे. तर प्रत्येक शिफ्टमध्ये जे पेपर असतील ते पेपर आपल्याला आपल्या लॉगिन ID आणि पासवर्डवर मिळणार आहे. ज्या पद्धतीनं विद्यार्थ्याची मागणी असेल हॉल तिकीट विद्यार्थ्याकडे आहे तर त्या पद्धतीचा पेपर हा PDF पेपर आहे तो आपल्याला प्रिंट करायचा आहे प्रिंटरवर आणि त्या विद्यार्थ्याला तो पेपर हा त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्यामुळं तुमच्या लॉगिन ID आणि पासवर्डमध्ये येणारे पेपर हे आपल्याला गोपनीय ठेवायचे आहे. त्यामुळे ती काळजी आपल्याला घ्यायची आहे की आपला जो पासवर्ड आहे हा केंद्राधिकाऱ्यांनी आपल्याकडेच ठेवावा, कुणालाही तो देऊ नये. त्याचा दिल्यास दुरुपयोग होऊ शकतो. जरी तुमच्या केंद्रावर विद्यार्थी नसतील तरीसुद्धा, कारण आपल्याला माहिती नाही एखाद्या वेळेस विद्यार्थी येऊ शकतो. म्हणून आपण सगळ्या महाविद्यालयामध्ये सगळ्या केंद्रावर आपण त्या ठिकाणी पेपर्स हार्ड कॉपी ज्या आहे PDF त्या सगळ्या केंद्रावर आपण PDF पाठवणार आहोत. त्या शिफ्टमध्ये त्या PDF आपण पाठवणार आहोत. आता जसं मगाशी मी आपल्याला सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना CET आहेत ते दिवसभरामध्ये कधीही पेपर देऊ शकतात, परंतु ऑफलाईनची जी परीक्षा आहे ती टाईम टेबलमध्ये जे नियोजित वेळ आहे त्याच वेळेवर ती ऑफलाईनची परीक्षा ही पार पडणार आहे. त्या ठिकाणी जसं आपण ऑनलाईनमध्ये अर्धा तास अगोदर आणि अर्धा तास नंतर लॉगिन वगैरेमध्ये प्रॉब्लेम बऱ्याचदा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे येत असल्यामुळे तो इथे त्या ठिकाणी आपण देणार आहोत, ते मी पुढे आपल्याला सांगणार आहोत. परंतु ऑफलाईनची परीक्षा ही आहे ती 1.5 तास म्हणजे 1.5 तासाचीच होणार आहे. ती आपल्याला नियोजित वेळेतच त्या आपल्याला केंद्रावरून ज्या वेळेला तो आपला पेपर आहे टाईम टेबलमध्ये त्याच वेळेला आपल्याला जायचं आहे. ऑफलाईनचा विद्यार्थी जर पहिल्या शिफ्टचा असेल आणि तो जर दुसऱ्या शिफ्टमध्ये जाणार असेल तर तो पेपर त्याला देता येणार नाही. कारण पहिल्या शिफ्टमध्ये जर BA फर्स्ट तिसऱ्या सत्राचा पेपर हिस्ट्रीचा असेल तर तो हिस्ट्रीचा पेपर पहिल्या सत्रामध्येच त्या विद्यार्थ्याला मिळेल. परंतु ऑनलाईनमध्ये विद्यार्थ्याला जर CETची परीक्षा असेल तर तो दिवसभरामध्ये त्याला कधीही देता येईल. हा फरक हा ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये CETच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. बाकी विद्यार्थ्यांना आपापले पेपर ऑफलाईन पद्धतीनं द्यायचे असेल तर त्याच्या नियोजित वेळेत टाईम टेबलप्रमाणे त्याला प्रचलित पद्धतीनं ते सगळे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहे. हा एक बदल मी आताच सांगितलं की आपण यामध्ये केलेला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांबद्दल मी आपल्याला मागच सांगितलं की दिव्यांग विद्यार्थ्यांबद्दल आपण 4 मार्च 2017च्या परिपत्रकामध्ये GR ज्या पद्धतीनं दिलं आहे ते सगळं त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी करणार आहोत. ऑनलाईनसाठी आपण काय सूचना द्यायच्या त्या आपण मागच्या मीटिंगमध्ये आपण सगळ्या दिल्या आहे, त्यामुळे पुन्हा द्यायची ती गरज नाही. तर अशा पद्धतीचं नियोजन हे परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी दिलं आहे. महाविद्यालयांना हे सुद्धा कळवलं आहे की विद्यार्थी महाविद्यालयात आल्यानंतर तुम्हाला सॅनिटायझेशन वगैरेचं सगळं कार्य आपण त्या परिपत्रकामध्ये दिल्याप्रमाणे पूर्ण करायचं आहे. महाविद्यालयांना आपण ॲडव्हान्ससुद्धा आपण या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करतो आहे. काही लोकांना ॲडव्हान्ससुद्धा प्राप्त झाले, ते सुद्धा आपण विद्यापीठाकडून आपण सगळे दिले आहे. एक प्रश्न पुन्हा होता की आता परीक्षा ही 4 शिफ्टची होणार आहे 7 वाजतापासून, तर ती परीक्षा जवळजवळ 5-5:30 पर्यंत चालणार आहे.
त्यामुळं मग एकच ऑफिसर ती करू शकेल काय, तर ते तुमच्या स्तरावर ते तुम्हाला सगळं नियोजन करायचं आहे की बरोबर आहे. मला 1-2 लोकांचे फोनसुद्धा आले की सर आम्ही केंद्राची परीक्षा ही आता 8 वाजतापासून असल्यामुळे आम्हाला 7 वाजतापासूनच केंद्रावर राहावं लागतं, तिकडे 7 वाजतील, तर 7 ते 7 ड्युटी सर 12 तासाची होती, ती शक्य होणार नाही. म्हणून आपण आपल्या स्तरावर 2 केंद्राधिकारी करून आपसात आपल्याला ठरवायचं आहे आणि आपल्याला ते नमूद करून ठेवायचं आहे की 2 शिफ्ट कोण घ्यायच्या आणि दुसऱ्या 2 शिफ्ट कोण घ्यायच्या. अशा पद्धतीचं नियोजन आम्ही एक पत्रसुद्धा काढतो आहे. अशा पद्धतीचं नियोजन हे केंद्राधिकाऱ्यांनी, केंद्रप्रमुखांनी या ठिकाणी करायचं आहे. परीक्षा कशी कंडक्ट करायची हे सगळं या अगोदर आपण नमूद केलं आहे. हेल्पलाईनचे नंबरसुद्धा आम्ही या ठिकाणी 35 नंबर यावेळेस केलेले आहे. हेल्पलाईनचे नंबर कोणत्या कारणासाठी कोणाला फोन करायचं हे सगळं आपण या ठिकाणी दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं सगळं नियोजन हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर मुरलीधरजी चांदेकर सर यांच्या नेतृत्वामध्ये आपण केलेलं आहे. तर मी या परीक्षेसाठी आपणा सगळ्यांना शुभेच्छा देतो व यानंतर ऑनलाईन पद्धतीची परीक्षा कशी द्यायची याचं डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा या ठिकाणी आपल्यासाठी सादर करतो.